नीलाञ्जन समाभासम् रविपुत्रं यमाग्रजम् छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम्। आधी बीज ऐकले, बीज अंकुरले, रोप वाढले, एका बीजापोटी तरु कोटी कोटी, जन्म घेती सुमन फळे। 1960-65 काळामध्ये ओसाड, निर्मनुष्य आणि दलदलीत आणि विक्रोळी पूर्व येथे असलेल्या शनी मंदिराचे आज भव्य वास्तूत रूपांतर झालेले आहे। या वास्तूमध्ये अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले आणि पर्यायाने आपल्या समाजाची प्रगतीकडे वाटचाल होऊ लागली। 1968च्या दरम्यान ही जागा मुंबईतील स्थलांतरित कुटुंबासाठी वापरण्यात आली व त्याच वेळी टागोर नगर अस्तित्वात आले। सुरुवातीस स्थानिक बांधवांच्या एकमेकांच्या सहकार्याने या शनी मूर्तीभोवती पत्र्याचे मंदिर बांधले गेले। च्या सुमारास समाज कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने येथे एक भव्य मेळावा भरवण्याचे ठरविण्यात आले। खासदार श्रीमती केशरकाकू क्षीरसागर व खासदार शांतारामजी पोटदुखे यांच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला। या मेळाव्यात महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या समाज बांधवांचा एकमेकांशी परिचय झाला, स्नेहभाव वाढला व समाजातील यशस्वी व्यक्तींनी एकत्र येऊन समाजाच्या उन्नतीसाठी 1990 साली न्यायमूर्ती दिनकरराव यमनाजी शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली एक संस्था स्थापन करण्याचे ठरविले व त्या संस्थेचे नाव होते श्री शनैश्वर फाउंडेशन। मुंबईत समाजाची एक भव्य वास्तू व्हावी या सदिच्छेतून मंदिराच्या जीर्णोद्धाराची कल्पना पुढे आली। वास्तू विशारद श्री संजय केदारी यांनी आराखडा तयार करून दिला। समाज कार्यकर्ते एकत्र येत गेले, कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला व समाज बांधवांनी मुक्त हस्ताने मदत केल्यामुळे मंदिराची भव्य वास्तू साकार होऊ लागली। फाउंडेशनने 8,19,000 रुपये खर्चून मंदिराचा जीर्णोद्धार केला। तुकाराम महाराजांचे पट्टशिष्य लेखनिक श्री संताजी जगनाडे यांनी 350 वर्षापूर्वी स्वहस्ताक्षरात तुकाराम महाराजांचे अभंग लिहून ठेवले होते। त्यांच्या या मूळ वह्यांमुळे तुकाराम महाराजांचे अभंग महाराष्ट्रास प्राप्त झाले। या जीर्ण पोथ्या त्यांच्या वंशजांकडून आणून फाउंडेशनने त्यावर लॅमिनेशन केले व पुढील अभ्यासकांसाठी, संशोधकांसाठी त्याच्या प्रती उपलब्ध करून दिल्या। नोव्हेंबर 1991 रोजी झालेल्या आनंद सोहळ्यात या जीर्णोद्धारी मंदिरात शनी मूर्तीची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। या सुमुहूर्तावर सामाजिक सुरक्षा योजनेस प्रारंभ झाला। तसेच संताजी महाराजांचे मूळ ग्रंथ परत करून त्याच्या प्रती सुदुंबरे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हाती जाहीरपणे सुपूर्त करण्यात आल्या। डिसेंबर 2003 रोजी संताजी महाराजांच्या समाधीस्थळी सुदुंबरे येथे
समाजाचा महामेळावा भरवण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रातील समाज बांधव येथे एकत्र आले. या महामेळाव्यानिमित्त श्री शनैश्वर फाउंडेशन तर्फे या मंदिरात लावण्यासाठी फायबरचे भित्तिचित्र देण्यात आले. आज मुंबईतले जीवन अत्यंत धकाधकीचे व असुरक्षित झाले आहे. सकाळी कामावर गेलेला माणूस केव्हा, कधी व कशा स्थितीत परत येईल याची चिंता प्रत्येक कुटुंब घटकास वाटत असते. नैसर्गिक आपत्तींना व मानवनिर्मित आपत्तींना तोंड देताना अनेक संसार उद्ध्वस्त झाले. कदाचित त्यातून एखाद वेळी दुर्दैवाने कर्त्या व्यक्तीचे झालेले आकस्मिक निधन आणि ते दुःख सहन करण्यास आवश्यक असणारी ताकद देण्यासाठी 1991 साली सामाजिक सुरक्षा योजना कार्यान्वित करण्यात आली. प्रतिवर्षी या योजनेतील सभासदांची संख्या वाढतच जाऊ लागली आणि आजपर्यंत या योजनेत सामील झालेल्या सभासदांची संख्या 1325 पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. सुरुवातीला जे सभासद या योजनेत सामील झाले त्यांनी आजपर्यंत फक्त 2125 रुपयेच जमा केलेले आहेत. 1996 साली ज्या सभासदाचा मृत्यू झाला त्यास फक्त 10,000 रुपये देण्यात आले होते. त्यानंतर हा निधी 10,000, 11,000, 19,000, 30,000 देत सध्या आम्ही सभासदाच्या मृत्यूनंतर वारसास 50,000 रुपये देत आहोत. गेल्या 15 वर्षात 18 दुर्दैवी कुटुंबांना आपण 6,41,000 रुपयांची मदत केली व आज सामाजिक सुरक्षा योजनेत सुमारे 22 लाख रुपये जमेमुळे आर्थिक सहाय्य घेऊन ज्या व्यक्तींचे संसार सावरले गेले त्यांचे हे अनुभव. माझे कैलास प्रदीप राजाराम संजय यांच्या आकस्मिक निधन झाल्यामुळे मला शनैश्वर फाउंडेशनच्या साहाय्याने 25,000 रुपये मदत देण्यात आली. शनैश्वर फाउंडेशनच्या सामाजिक सुरक्षा योजनेमुळे मला फार मोठा आधार मिळाला आणि त्यामुळे आज मी माझ्या पायावर उभी आहे. मी पैठेवर त्यामुळे स्टडी पण टाकलेली आहे. त्यामुळे माझ्या संसाराला त्यामुळे त्यांचा मोठा हातभार आहे. म्हणून मी आज माझ्या पायावर मुलाबाळांसह उभी आहे. म्हणून माझा संसार व्यवस्थित चालू आहे. मी लालबाग मार्केटमध्ये आमचं स्वतःचं दुकान आहे. शनैश्वर फाउंडेशन ही संस्था त्याने आमच्यासाठी भरपूर मदत केलेली आहे. कारण की 6/6/2006 मध्ये माझी आई एक्सपायर झाली. त्यानंतर आता 25 नोव्हेंबरला माझे वडील एक्सपायर झाले. त्याच्यामुळे त्यांनी मला 50,000 रुपये दिले. आणि मी व्यापारी असल्या कारणाने मला त्या पैशाची भरपूर मदत झाली. आणि शनैश्वर फाउंडेशनचे आभार कसे मानावे हे मला अजून समजत नाही. तसेच माझा भाऊ, चुलत भाऊ ऋषिकेश कळतकर, त्याला पण त्यांनी शिष्यवृत्तीसाठी 10,000 वर्षाला अशी शिष्यवृत्तीसाठी 10,000 रुपये म्हणून वर्षाला दिलेले आहे. आमच्या घरातील एक मुलगा इंजिनियर होता. ही आमच्यासाठी प्रेरणादायी गोष्ट आहे. या योजनेचा उदात्त हेतू व आर्थिक पारदर्शकता लक्षात घेऊन काही समाज बांधवांनी वेगळेच विचार व्यक्त केले. मी एक्स सर्व्हिसमन म्हणून आता सेंट्रल एक्साइज अँड कस्टम्स मध्ये इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहे. सामाजिक सुरक्षा निधी ची जी स्कीम राबवली आहे तर त्या स्कीम बद्दलही मला खूप कौतुक करावं असं वाटतं. जर मी माझ्या समाजातील एखाद्या मनुष्याकरता मदतीचा जर हात पुढे केला तर कुठे ना कुठे त्याचा स्वाभिमान दुखावण्याची शक्यता असते. पण कुठलाही मनुष्य स्वकर्मावर जगण्याची इच्छा ठेवतो. कुठल्याही कठीण परिस्थितीला तो स्वतंत्रपणे सामोरे जाण्याची हिंमत ठेवतो. परंतु पैसा अशी गोष्ट आहे की त्यामुळे अशा कठीण परिस्थितीत आपले स्वकीय सुद्धा परकीय वाटतात. शनैश्वर फाउंडेशनने जी स्कीम राबवली आहे
ही त्यांना आपल्यापेक्षाही खूप स्वकीय, अगदी परमेश्वरासारखी वाटत असेल, या दृष्टीने मी समाजाकरता माझ्याजवळ जे थोडेफार आहे ते आता देऊन त्या फंडातनं यांनी ह्या स्कीम यशस्वीपणे राबवून आपल्या समाजातील गरजवंतांना वेळोवेळी मदत करतात. त्याबद्दल मला खूप अभिमान वाटला आणि मी माझं नॉमिनेशन माझ्या मृत्यूनंतर परमार्थ म्हणून त्यांना ते अर्पण केलं आणि त्यांनी ते स्वीकारलं. तर मी शनेश्वर फाउंडेशनचा फार आभारी आहे.